धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट नुकताच झी5 या एतद्देशीय व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि बहुभाषिक कथा सादर करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे। या राजकीय चित्रपटात शिवसेना नेते आनंद दिघे यांची असामान्य गोष्ट पाहायला मिळणार असून वारसाची मशाल हाती असलेले अशी त्यांची ओळख आहे। प्रसाद ओक आणि क्षितिज दाते यांनी दिघे यांची गोष्ट आपल्या दमदार अभिनयातून जिवंत केली असून क्षितिज यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसत आहे। प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन आणि झी स्टुडिओज व साहिल मोशन आर्ट्स यांची निर्मिती असलेला हा बहुप्रतीक्षित सिक्वेल झी5 वर स्ट्रीम केला जात आहे। धर्मवीर 2 ची गोष्ट पहिल्या सिनेमाच्या शेवटपासून पुढे सुरू होते। त्यामध्ये कोणत्या प्रमुख घटकांमुळे एकनाथ शिंदे 2022 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले होते ते दाखवण्यात आलं होतं। या सिनेमात राजकीय निष्ठा आणि महत्त्वाकांक्षेची आव्हानं, दिघे यांचे वारसदार या नात्याने शिंदे यांचा प्रवास आणि राजकीय पटलावरील आव्हानातून मार्ग काढताना आलेली आव्हानं पाहायला मिळत आहेत। महेश लिमये यांची देखणी सिनेमॅटोग्राफी आणि श्रवणीय संगीतामुळे हा सिक्वेल आजच्या प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आणि आनंद दिघे यांच्या वारसाचा सन्मान करणारी गोष्ट दाखवणारा आहे। झी5 इंडियाचे प्रमुख व्यवसाय अधिकारी मनीष कालरा म्हणाले, वैविध्यपूर्ण आणि गुंतवून ठेवणारा कंटेंट देणारा प्लॅटफॉर्म या नात्याने धर्मवीर 2 प्रादेशिक सिनेमांच्या आमच्याकडे असलेल्या संग्रहात महत्त्वाची भर घालणारा आहे। याची कथा आजच्या राजकीय परिस्थितीशी सुसंगत आहे आणि आम्हाला खात्री आहे की याची दमदार कथा व जबरदस्त अनुभव यामुळे प्रेक्षकही खिळून राहतील। झी5 मध्ये आम्ही वास्तववादी गोष्ट असलेल्या कंटेंटला प्राधान्य देतो। अस्सल व्यक्तिरेखांचा समावेश असलेला धर्मवीर 2 सिनेमा आमच्या त्याच बांधिलकीचे प्रतीक आहे। दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले, धर्मवीर सिनेमाचा सिक्वेल तयार करण्याची संधी मिळणं हा समृद्ध करणारा प्रवास होता। चित्रपट तयार करणं हे एक सुंदर आव्हान असतं आणि ते करताना मी आनंद दिघे व एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्वाशी खऱ्या अर्थाने प्रामाणिक राहत खिळवून ठेवणारी गोष्ट सांगण्याचं ध्येय ठेवलं होतं। प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम खऱ्या अर्थाने समाधान देणारं आहे। प्रसाद ओक आणि क्षितिज दाते यांनी केलेली मेहनत, त्यांचा ध्यास आणि अभिनय कौतुकास्पद आहे। या सिनेमानं इतिहास घडवला। हा प्रवास जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी उत्सुक आहे। प्रेक्षकांचं हे प्रेम यापुढेही वृद्धिंगत होत राहील अशी मला आशा वाटते। आनंद दिघे साहेब यांची व्यक्तिरेखा साकारणारे प्रसाद ओक म्हणाले, आनंद दिघे साहेबांची व्यक्तिरेखा साकारणं हा माझ्यासाठी आव्हानात्मक आणि आयुष्य बदलवणारा अनुभव होता। सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम व आशीर्वाद भारावून टाकणारे होते। अशा प्रकारच्या लक्षणीय, लोकप्रिय आणि सर्वांच्या कौतुकाचा विषय असलेली आनंद दिघे साहेब यांच्यासारखी व्यक्तिरेखा साकारायला मिळणं कोणत्याही अभिनेत्यासाठी सन्माननीय आहे। आतापर्यंतच्या करिअरमध्ये मला विविध भूमिका साकारायला मिळाल्या, पण ही व्यक्तिरेखा माझ्या सर्वात जवळची आहे आणि तिने मला वेगळीच ओळख मिळवून दिली। आनंद दिघे साहेब यांचा विलक्षण प्रवास जगभरातील प्रेक्षकांसमोर उलगडत असल्याचा मला खूप आनंद झाला आहे। धनुष्यबाण शिवसेना ही बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी आहे, पण ज्यांनी ती गमावली आणि गहाण टाकली होती ती शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवणारा हा एकनाथ शिंदे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंवर प्रहार केलाय। धनुष्यबाणाचा मानसन्मान राहावा, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ नये म्हणून परिणामांची पर्वा न करता आगीत उडी घेतली, असंही शिंदे यांनी निक्षून सांगितलंय। ठाण्यात आयोजित महायुतीच्या मार्गदर्शन मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काँग्रेसने धनुष्यबाण विकून टाकला असता, मात्र आम्ही तो सोडवला आणि त्याचं पावित्र्य जपलं। याच लोकांनी निवडणूक आयोगाला तक्रार करून धनुष्यबाण गोठवून टाका अशी मागणी केली होती। धनुष्यबाणाचं पावित्र्य तुम्हाला नाही, मात्र
आम्ही त्या धनुष्यबाणाचा मान सन्मान राहावा, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ नये म्हणून या एकनाथ शिंदेने आगीत उडी टाकली. परिणामांची पर्वा केली नाही आणि 2.5 वर्षातला वनवास दूर केला आणि टांगा पलटी घोडे फरार या प्रकारे सरकार उलथून टाकले. यासोबतच आत्ताची मशाल ही क्रांतीची नाही तर घर पेटवणारी मशाले अशी जळजळीत टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. बाळासाहेब सांगायचे, शिवसैनिक हे सर्वात मोठे पद आहे. कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे. कार्यकर्त्याला अडचणीत असताना नेत्यानं जपलं पाहिजे असं नमूद करत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मवियाने घातलेले स्पीड ब्रेकर आम्ही हटवल्याने विकास प्रकल्प सुरू केले. एकीकडे विकास कामे आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना यावर सरकारनं प्राधान्य दिलंय. राज्यात लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली. हे मवियाचं सरकार मात्र हप्ते भरणार होते. त्यांच्यासारखे हप्ते घेऊन तुरुंगात जाणार नाही. कोल्हापूरच्या सभेत महायुतीनं दिलेले 10 आश्वासनं हा केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी असंही मुख्यमंत्री म्हणालेत. लाडक्या बहिणीला, वृद्धांना जादा पेन्शन, अंगणवाडी आशा सेविकांना मानधन तर 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता देणार. शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिलात 30% सूट तर सर्वांना अन्न आणि निवारा अशी आश्वासनं देण्यात आली आहेत. महायुती सरकारनं योजना राबवताना जाती धर्मात कधीही भेदभाव केला नाही. या योजना कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या तर महायुतीच्या उमेदवारांवर मताचा धोधो पाऊस पडेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. बाळासाहेब सांगायचे, शिवसैनिक हा सगळ्यात मोठा पद आहे. काय पद आहे? शिवसैनिक हेच मोठं पद आहे आणि शिवसैनिकाला जपा म्हणून या एकनाथ शिंदेने बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी आहे. धनुष्यबाण शिवसेना त्यांनीच कमावली आहे. पण ज्यांनी ती गमावली होती, ज्यांनी गहाण टाकली होती, ती शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवणारा हा एकनाथ शिंदे आहे. नाहीतर काँग्रेसने विकून टाकला असता धनुष्यबाण आणि त्या कोणालाच काय पडली नाही. आता मशाल मिळाली आहे. मशाल क्रांतीची नाही, ही घरं पेटवणारी मशाल आहे, आग लावणारी मशाल आहे, समाजात तेढ निर्माण करणारी मशाल आहे. आता म्हणाले, ते मध्ये एक स्टेटमेंट आलं होतं की धनुष्यबाण गोठवून टाका, म्हणजे जी बाळासाहेबांची निशाणी, बाळासाहेबांचं धनुष्यबाण गोठवून टाका. म्हणजे तुम्हाला त्या धनुष्यबाणाचं काही पावित्र्य नाही आहे, पण तो धनुष्यबाण त्याचा मान सन्मान राहावा, शिवसैनिकाचं खच्चीकरण होऊ नये म्हणून या एकनाथ शिंदेने आगीत उडी टाकली. बघितलं नाही कुठं काय होणार, हिंमत दाखवली, धाडस दाखवलं आणि 2.5 वर्षाचा झालेला वनवास दूर केला. टांगा पलटी घोडे फरार. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मतदारांना आता बदल हवा असल्याने ठाण्यात भीमशक्ती मनसे शक्ती एकत्र आली आहे.
मनसेचे ठाणे शहर उमेदवार अविनाश जाधव तरुण तडफदार उमेदवार असून 24 तासात काम करणारा असल्याने चळवळीचे नेते सुनील खांबे यांच्या आंबेडकर रेट युनायटेड अलायन्सने अविनाश जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या 20 तारखेला अविनाश जाधव विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास यावेळी खांबे यांनी दिला. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव जोमाने रिंगणात उतरले आहेत. जाधव यांनी ठाणे शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांची विजयाच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. जिकडे अन्याय तिकडे अविनाश जाधव धावून जातात हे ठाण्याने बघितले असल्याचा यावेळी खांबे यांनी सांगितले. ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणी तसेच समस्येला तोंड देण्यासाठी अविनाश जाधव नेहमीच तत्पर असून त्यांच्या प्रचाराने विरोधकांमध्ये धडकी भरली असल्याचे मत सुनील खांबे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, DC पाटील, संदीप खांबे आदी जण उपस्थित होते. आंबेडकरवादी जनतेच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही असे अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले. सत्ताधाऱ्यांना अनेक वेळा लोकांनी निवडून दिले आहे, मात्र ठाण्याचा विकास खोळंबलेल्या अवस्थेत आहे. आता नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी लोकांची अपेक्षा असल्याने मी निवडणुकीला सामोरे जात असून आंबेडकरवादी जनतेच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नसल्याचा विश्वास यावेळी ठाणे शहर विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी दिला आहे. पत्रकार परिषद फक्त आणि फक्त अविनाश जाधव यांच्या वतीच आहे आणि हे आता 12 दिवस बाकी आहेत. या 12 दिवसामध्ये आमची गोडगोड अविनाश जाधव यांच्या बाजूने जोरात सुरू होणार आहे. अविनाश जाधव यांचा प्रचार हा अतिशय जोरात चालू आहे, जोमाने चालू आहे. यावेळेस त्यांनी निर्विवादपणे आपल्याला निवडून यायचं आहे आणि असं ठरूनच ते या विधानसभांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून एक नवा चेहरा. आता आपण सगळे, तुम्ही सगळे ठाणेकर आहात, तुम्हाला माहिती आहे आपल्या आधीचे गेले 20-22 वर्षापासून जेवढे राजकीय नेते झाले, मग कुठले पक्ष वगैरे काही सांगायला नको, सगळ्यांविषयी ठाणेकरांना चांगला अनुभव झालेला आहे. पूर्वी ते म्हणजे मतदानासाठी ते आमच्याकडे 10-15 वेळा येत असत. एकदा निवडून गेल्यानंतर ते लापत्ता होत असतात. ते सगळ्या मनात राग धरूनच अविनाश जाधव यांच्या निवडीविषयीचा विषय आम्ही केलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगेन, बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्यांच्या पारड्यात पडाल त्यांचं पारड जड असणार आहे. तर अविनाश जाधव यांच्या पारड्यात आम्ही पडलेला आहे आणि अविनाश जाधव यांचा विजय निश्चित झालेला आहे. मी आजच जाहीर करतो, अविनाश जाधव यांना शुभेच्छा देतो, वेलकम करतो. आमदार म्हणून ते मंत्रालयात जातील आणि आपल्या महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी, शेतकरी आहेत, कामगार आहेत, बरेचसे म्हणजे गोरगरीब समाज आहे, त्यांची बाजू अविनाश विधानसभेत उचलून धरतील या अपेक्षेनेच आम्ही अविनाश जाधव यांना मदत करतो. सत्ताधारी पक्षाचे जे उमेदवार आहेत ते मागच्या वेळेलाही माझ्या विरोधात लढले होते. मागच्या वेळेला मला निवडणूक लढायला फार कमी वेळ मिळाला होता, तरी मी त्यांना घाम काढला होता. पण या वेळेला मला पूर्ण वेळ मिळाला. आम्हाला जे राजकीय निर्णय घ्यायचे होते ते घ्यायला आम्हाला वेळ मिळाला. आम्ही ते व्यवस्थितरित्या घेतलेले आहेत. आतापर्यंत जवळजवळ 600 ते 650 ठाण्यातल्या ठाणेकरांना मी भेटलेलो आहे, ज्यांना आपण ठाण्यातले प्रतिष्ठित नागरिक बोलतो. अशा प्रत्येकाला भेटल्यानंतर एक गोष्ट प्रत्येकाच्या मनात येत होती की संजय केळकर हे कधीही आमच्याकडे आले नाहीत. मागच्या 5 वर्षात ते पूर्णपणे गायब आहेत आणि स्वतःची स्वच्छ प्रतिमा दाखवण्याच्या नादामध्ये अनेक खोटं ते बोलत असतात. त्यातलं एक उदाहरण की स्वतःची प्रतिमा खूप स्वच्छ आहे हे दाखवण्यासाठी त्याने ऍफिडेव्हिटच खोटा बनवला. मी ठाणेकरांना विनंती करतो, खरं तर ते निवडून येणार नाहीये त्याची मला पूर्ण खात्री आहे, पण चुकून निवडून आले तरी ठाण्यात फेर निवडणूक होणार आहे. कारण तुम्ही गव्हर्नमेंटला, निवडणूक आयोगाला जो ऍफिडेव्हिट सादर केलेला आहे तो ऍफिडेव्हिट खोटा आहे आणि त्या खोट्या ऍफिडेव्हिटमुळे जरी आज सरकार तुमचं असल्यामुळे तुम्ही वाचला असाल तरी भविष्यात नजीकच्या काळामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत आणि यांचा अर्ज बाद व्हावा यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. खात्रीने सांगतो की स्वतःची प्रतिमा चांगली दाखवण्याच्या नादात केळकर साहेब खोटे बोलले आणि असे अनेक खोटे ते अनेक वेळेला जनतेशी बोललेले आहेत. मला वाटतं त्यांचे जे जुने सहकारी आहेत
त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारी जी लोक आहेत ना, त्यांना जर तुम्ही विचारलं तर प्रतिमा किती चांगली आहे, म्हणजे चेहऱ्यावर एक आणि चेहऱ्याच्या पाठी दुसरा चेहरा, हे तुम्हाला लोक सांगतील, त्यांच्या बरोबर राहणारी लोक सांगतील. मी अशी 10 नावं अशी पटापट सांगू शकतो की तुम्ही यांना भेटल्यावर त्यांचं मत काय केळकरांच्या बाबतीमध्ये. केळकर समाजासमोर येताना एक वेगळा चेहरा घेऊन येतात, परंतु पाठीमागे त्यांचा एक वेगळा चेहरा आहे, एवढं नक्की.